तर गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला आम्ही देवाऱ्यात गेलो, देवाऱ्यात नारळ फोडला. त्याचा देवा बिचारा ध्यान ठेव पाण्या पावसाचे, म्हणजे नारळ देवानं सगळ्या नावाला फोडायचा आणि मग त्याचा लाडू बनव. आमच्या आगरी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ना. तर मग चला, आणि आमच्या इथलं वातावरण तुम्ही बघाल, अशी फुलं येतात. आम्ही कलर घेताना मग ते पाण्यात ठेवतात, मग ते उमलतात. मग कसं कोणी फुडलं आपण बोलतो फुडली तर मग आधीच आम्ही अशा पाण्यात ठेवता, असे मस्त उमगवतात. आणि आईने दिलं तर मला 3 म्हणजे असंच फेकून दिलं तर आमच्या इथं. आम्ही असे चाललेलो तर तिथं आम्हाला दिसलं तर मी आणलं आम्ही, आणि आईने लावलं ना, जगवलं ना, मला दिलं. तर मस्त फुलं येतात. आणि मस्त म्हणजे जुई पण मला आईने दिले डब्यात जगून. डोंगरावर असं दिसला नका समजायचं जाम पाणी येतं, पाऊस. मस्त हिरवा झालं आहे आमच्या इकडं. पण तर साफसफाई. आणि आता आपण गावदेवी मंदिरात आलं. आमच्या भातवडचं गावदेवी मंदिर आहे. आणि मी म्हणजे असं देवीनं बोलू, दर मंगळवारी मी तुमच्या भेटीला आहे. गावदेवी माते की जय. आणि आता आपण आई माऊल्यांचं दर्शन घेऊन जाणार आहोत घरी. आणि चला मग आता लाडूची रेसिपी दाखवता म्हणजे तुम्हाला. आणि सोपी आहे आणि खायला एवढे मस्त ना, जामच भारी. तर दिवा म्हणजे पडला माझ्या, त्यांचे ते लाडू खवणता बाहेर बसलेलो तर दिवाच पडला. तर आता चला आपण लाडूची म्हणजे चोई बनवू पहिले. शिकवीत नाही बाबा मी, म्हणजे तुम्ही बनवाच, पण माझ्या ह्याच्यात मला बनवायचं हवं आणि मला आवडतं. म्हणजे बिचारा खात नाही कधी, काहीच नाही खात डायबिटीचं. पण जास्त नाही तरी खाणार, खाली एकदम आता. बिचारा काही खातच नाही डायबिटीचं म्हणून गोड. आपली ते खात नाही. म्हणजे आत्ताची मी माझी कन्यादानाची भांडी मग पटत तुमचं भेटलं. तर याला तुम्ही काय बोलता कमेंट करून सांगा. काय बोलता मला एक काय बोलतो ना, म्हणजे कन्यादानाची भांडी मी आत्ता काढली 20-21 वर्षानंतर. लग्नाला 21 वर्ष होती. म्हणजे आमचीच आईंची भरपूर भांडी होती अशी आमची घरांची. तर याला काय बोलतात ते मला सांगा कमेंटमध्ये. मला होता लक्षात पण नाही बोलते तापी. म्हणजे पावसाळ्यानं असं काही केला ना पदार्थ, खोकला बिकला पण नाही होत म्हणून त्याला मागचं नाही कारण असं. आणि वरचे येईची पावडर टाक. देवानं ज्या आवडता पदार्थ आहे. आता आम्ही बनवणार आहोत नंतर कोळी बिर्याणी, आणि मग नंतर लाडू बनवू. तर आपण द्यायचं फक्त जास्त नाही, 1-2 स्पून जास्त गुळ घालायचं ना. वेलची पूड टाकायची वरचे, आणि नंतर मग वेलची पावडर टाकले पण. तर पीठ असं पहिले चालून घ्यायचं, म्हणजे कसं काय पण असतं ना. थोडंसं पीठ नाही त्याच्यानं टाकलं मी थोडं साखरेचं पाणी असं, मग पुऱ्या पण मस्त लागतात.
आणि बरं आहे असं, म्हणजे काहीतरी असं सण करीत बसला ना तर बरं आहे. सण नाही बोलता येणार, असं नारळ फुटलेलं तर म्हणजे देवांना फोडलेलं त्याचा असं प्रसाद म्हणून लाडू बिडू काही बनवलं तर आपल्यालाच बरं वाटतं. म्हणजे कसं मोबाईलमध्ये बसण्यापेक्षा ना, आता त्या याच्या मुलं नुसतं मोबाईल बघण्यापेक्षा असं दुपारचे जरा काहीतरी आपला केलं तर आपल्याला घरचं खायला भेटतं चांगला. म्हणजे नुसतं गेलं नाही, असं सगळ्यांनी खाल्ला तर अजून मस्त वाटतं. तर आमच्या रेच्या पप्पाला जाम आवडतात, म्हणजे खातील एक दोनच, पण त्यांना असं हे लागतं का लाडू बनवल्या नसतं मस्त, त्यांना मजा येते ना. मग अशी लाटून घ्यायची त्यान चोळी भरायची. आणि ककनी नाही मी जत्रांशी आणले, जास्त नाही, किती 30 का 40 रुपयाला, म्हणजे 50च्या आतमध्येच मस्त ककनी आहे अशी, जत्रेतले भेटले. आणि आपल्या लाडू झाले. आणि एक आता असं अशा प्रकारे सर्व लाडू म्हणजे तळून घ्यायचं मंद आचेवर, मस्त सोनेरी असं रंग होईस्तोवर, जास्त लाल पण नाही करायचं, असं मस्त करायचं आणि खायचं. आणि असं प्रकारे आपलं लाडू झालं म्हणजे बनवून. आणि उरलेला पीठ होता त्याच्या पुऱ्या बनवल्या. आणि पुऱ्या बनवून आम्ही म्हणजे पहिले काय पण असं आमच्या ह्याच्यात आमच्या आगरी कोळी लोकांमध्ये काय पण आम्ही बनवला ना का पहिले देवाऱ्यात असं ठेवतो. आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा, सोपं आहे. जय आगरी कोळी.